ते फ्लोटिंग मटेरियल मिठीनदीचा काढायचं. त्या फ्लोटिंग मटेरियलची अवस्था जर तुम्ही त्या छायाचित्रामध्ये बघाल 3 वर्षापूर्वी त्याचा अतिशय सुंदरपणे त्यांनी देखावा केला की विदेशी कंपन्यांच्या माध्यमातून हा गाळ काढला जाणार आहे, विदेशी कंपन्यांच्या मार्फत हे सगळं केलं जाणार आहे. पण त्याची अवस्था अशी आहे की त्याच्यावर आता एकही माशी दिसणार नाही, कारण पूर्ण गंजलेला आहे आणि तो पूर्ण तुटलेला अवस्थेमध्ये त्या मिठीनदीमध्ये तुम्हाला महोदय. ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला सांगितलं की बाबा त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे 4 मुद्दे आहेत, त्याच्यापैकी गाळ नेमका प्रत्येक वर्षी मुंबईत तुंबते का? जर एवढ्या लाख आम्ही खर्च करत आहोत, जर 1000 कोटी आम्ही खर्च करत आहोत, प्रत्येक वर्षाला 350 आणि 400 कोटींचं आमचं बजेट जर आम्ही त्याच्यामध्ये घालत आहोत, पण हे गाळ तुंबतात का? ते गाळ तुंबण्यामध्ये जर तुम्ही काय कराल तर समुद्र सपाटीपासून मुंबईची जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपलं आरे कॉलनी असेल किंवा संजय गांधी नॅशनल उद्यान असेल, त्या उद्यानात म्हणजे 1 डिग्री जर आपण तिकडे पकडला आणि समुद्र सपाटी जर 0 डिग्री पकडली तर त्याच्या 70% गाळ निघाला पाहिजे. पण त्याचा जर तुम्ही मिठी नदीचा गाळ तुम्ही छायाचित्रामध्ये दाखवला आहे की तो जे मुंबईमध्ये विकास कामं चालू आहे, घनकचऱ्याचा कचरा असेल किंवा कन्स्ट्रक्शनची जी कामं चालू असेल त्याचा म्हणून किंवा त्याची माती किंवा त्याचं वेस्ट तिथे आणून टाकलं जात आहे आणि त्याच्यावर फक्त 2 किंवा 4 बकेट त्याच्यामध्ये छायाचित्रांमध्ये त्याच्या चित्रांमध्ये ते दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की फक्त तेवढं दाखवलं जातं आणि त्याच्या हिशोबाने ती क्वांटिटी ही पूर्ण केली जाते. त्या पद्धतीने ही क्वांटिटी पूर्ण केली जाते. त्याच्यावर आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत अनिल गलगंडी यांनी मागे आवाज उचलला, त्याचा पाठपुरावा केला. त्याचा फलित त्यांना असं मिळालं की महानगरपालिका स्वतः म्हणते की आम्ही याच्यावर SIT स्थापन करू. ते स्थापन केली. सरकारने याच्यावर SIT स्थापन केली म्हणजे तुम्ही मान्य करताय की तुम्ही हा भ्रष्टाचार केलेला. भ्रष्टाचार नेहमी आपण म्हणतो की ठेकेदार भ्रष्टाचार करतो, कंत्राटदार भ्रष्टाचार करतो, पण या भ्रष्टाचाराचं मूळ कोण आहे तर हे अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनी महोदय मुळामध्ये त्यांच्या कामाची जबाबदारी त्यांनी त्यांच्या कामाची जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे आज मुंबईमध्ये अनेक वेळेस आपण बघितलं असेल की मागच्या वेळेस एका डॉक्टरांचा मृत्यू झाला होता मॅनहोलमध्ये पडून. या सगळ्याला जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर 420 केला तर भारतीय न्याय संहितेनुसार तर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. पण या अधिकाऱ्यांच्या ज्या काय आज भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यामुळे हा सगळा तोडबंदोबस्त आलेला आहे सामान्य माणसाचा. तर त्यांच्याकडनं ते पैसे वसूल केले जावे, कारण तोपर्यंत त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जात नाही तोपर्यंत हे थांबणार नाही महोदय. त्याचबरोबर मायनर नाले महोदय तुमच्या मी जे निदर्शन सांगतो परत एकदा प्लीज बघ की मायनर नाल्याची क्वांटिटी हे कसे कम्प्लीट करतात. मायनर नाल्याच्या याच्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने साफसफाई करायची, यंत्रणा राबवायची, तर त्याच्यातला निघालेला गाळ हा सुद्धा परत तुम्हाला घाटकोपरच्या ऐन विभागाच्या मायनर नाल्याचा नाल म्हणजे जिथे वल्लभबाग लेनचा माल काढला गेला, राडा रोडा जो काढला गेला तो राडा रोडा तुम्हाला परत गोदरेज पर्यंत दिसला. मग ज्या पद्धतीने आयुक्तांनी सांगितलं की आम्ही AI टेक्नॉलॉजी वापरली, त्या AI टेक्नॉलॉजीला सुद्धा कशा पद्धतीने फाटा दिला जातोय मग हे त्याच्यातनं विश्वम होतं. वाहतूक यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये GPS आणि VTS यंत्रणा वापरायची, व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम. मुळात त्यांनी गाळ कुठून भरला, वजन काट्यावर गेला, वजन काट्यानंतर तो डम्पिंग ग्राउंडवर गेला. त्याच्यासाठी लागणारा कालावधी कसा मेजर केला कल्पना नाही. त्याचबरोबर त्या गाळाचं वजन तो गाळ ओला होता की सुका होता कसं कळणार, त्याचं छायाचित्रण नाही. आता ठीक आहे चला तेही सोडलं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची बाब जी आम्ही अनेकदा निदर्शनास आली आमच्या सर्वांच्या की जी व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम आहे ती एखाद्या मोटरसायकलला किंवा रिक्षाला लावली आणि ते रिक्षा किंवा ती व्हेकल ती तेवढ्या कालावधीमध्ये तेवढ्या वेळामध्ये तिथे फिरताना दिसते. मग याचं तुम्ही ग्राउंड रिलेबिलिटी चेक कसा करणार. आणि सगळ्यात महत्वाचा डम्पिंग ग्राउंड. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये डम्पिंग ग्राउंडचा काय विषय आहे तर मुळामध्ये जो गाळ काढला जातोय तो या कॉन्ट्रॅक्टरने मुंबईच्या बाहेर असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर टाकायचा. आता डम्पिंग ग्राउंडवर टाकताना यांनी काय करायला पाहिजे तर डम्पिंग ग्राउंडची प्राथमिक माहिती द्यायला पाहिजे. त्या ग्राउंडची त्या डम्पिंग ग्राउंडची प्राथमिक अहवालामध्ये त्यांनी खड्डा करताय का, खड्डा जर खणलेला असेल तर खड्ड्याची खोली काय
त्यावेळेस ज्यावेळेस तिथे गाळ भरून येईल, तो भरून आलेला गाळ तिथे उतरवताना तिकडे नोंद असणं महत्वाचं, म्हणजे त्याची एंट्री आणि एक्झिट त्याला किती वेळ लागला याची नोंद असणं गरजेचं आहे, त्याचं छायाचित्र असणं गरजेचं आहे. त्या छायाचित्रणाच्या कॉपीज तुम्ही जर बघाल तर या वेबसाईटवर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ज्याप्रमाणे मी म्हटलं की फोटोंची जी आपल्यासोबत केली आहे की 8 सोमेश्वरी आणि बंबा रामेश्वरी, त्याच्यावर कुठे अक्षरशः नाही, त्याचप्रमाणे डम्पिंग ग्राउंडवर हा गाळ रिकामा होतोय का, हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे. कारण आज मुंबईची अवस्था अशी आहे की आज धरणाचा डम्पिंग ग्राउंड असेल किंवा कंजूरमार्ग असेल, मुलुंड असेल किंवा पश्चिम भागामध्ये जो या तिन्ही ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंड आहे या तिन्ही ठिकाणी हा गाळ पोताना टाकला जातो. मुळामध्ये हा गाळ तिथे नेला जात नाही आणि त्याची यंत्रणा जर आज हे म्हणत असेल की आम्ही AI टेक्नॉलॉजी वापरतोय, आम्ही हे म्हणजे तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता लावून तुम्ही मुंबईकरांना मूर्खामध्ये मोजताय का, तुम्ही मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळताय का? कारण नरेंद्र मोदी फार बायोडायव्हर्सिटीवर बोलले, जैवविविध याच्यावर बसले, पण जी मिठी नदी याचा मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या कसा गाळ काढला जातो, त्याच्या जैवविविधतेवर जो खर्च केला आहे तो खर्च सुद्धा वाया घालवतो आम्ही. म्हणजे अशा प्रकारे जर भ्रष्टाचार करणार असतील आणि आयुक्त फक्त नाल्यावर देखल्या जेव्हा दंडवर म्हणजे फक्त वरचा फ्लोटिंग मटेरियल तुम्ही काढून ती दाखवताय की तुम्ही नाले सफाई केली आहे, पण मुळात नाल्याची उंची ती संरक्षक भिंत म्हणजे उंची नव्हे, तर रस्त्यापासून नाला खाली कितीपर्यंत आहे त्याच्या 70% नाला भरलेला असतो आणि त्या 70% नाला रिपेअर करणं किंवा त्याच्यातला गाळा काढणं गरजेचं होतं. आणि ज्या पद्धतीने तुम्हाला म्हटलं की त्यांच्या निवेदनामध्ये क्लाउज भरपूर आहेत. अंदाजपत्रक यांनी काढलं की बाबा 23 लाख मेट्रिक टन गाळ काढायचा किंवा 23,000 मेट्रिक टन गाळ काढायचा आहे. अंदाजपत्रकानुसार तुम्ही हा गाळ कसा कॅल्क्युलेट केला, मागच्या वर्षी किती होता, आता किती आहे, याचं अवलोकन कोण करणार? जसं गडकरी साहेबांनी सांगितलं की रस्त्यावर एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे, तर महोदय मी आपल्या माध्यमातून हीच मागणी करतोय की नाले साफसफाईवर सुद्धा एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. त्याच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आणि हरित लवाद असेल किंवा न्यायालयातील प्रकरण जी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रकरणात 15 पण आपण बघितलं तर याच्यावर तुमच्यावर प्रत्येक वेळेस म्हणजे 2014ला जे ऑडिट झालं त्यावेळेस सुद्धा याच्यावर ताशेरे ओढले गेलेले आहेत. विषय अजूनही मोठ्या प्रमाणात आहे पण वेळेचा अभाव आहे, त्याच्यामुळे मी आपला इथेच थांबतो.